रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशवाणी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर लाईट गेलेली आहे आणि काल रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशवाणी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला पसारा दाखवला असता मी घरातला आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्ही ओळखू शकता की मी किती दमलेली आहे. ते तर आहेच, पण असं झालं की तुम्हाला बाहेरचं फक्त दाखवू शकते. मी तुम्हाला बोलले ना, तुम्ही म्हणता की परत तोच विषय येतो सुटकाचा. तर याच्यावर मी संक्षिप्त अशी माहिती मिळवलेली आहे बरं का. संक्षिप्तच म्हणू शकतो ना, म्हणजे विश्लेषण थोडंसं असं सरळ संदर्भाचं स्पष्टीकरण म्हणतात ना, ती माहिती मिळवलेली आहे. तर आता बऱ्यापैकी ना तुम्हाला खरं सांगते, सगळी लाईट गेली नाही तर तुम्हाला दाखवलं असतं मी घर किती छान आवरलेलं आहे. सगळी भांडी घासली, परत एकदा कपडे धुतली, परत एकदा. तर मला सांगते, दाखवते बाहेर कपडे. एक मिनटं. हिरग ह्या सगळे कपडे काल घातलेले कपडे, आणि त्यानंतर हे सगळं असून इकडं शिवमची वरती वाळायला घातलेली आहेत कपडे, आणि अजून एकदा घासून काढली सगळी भांडी, ऑल ओव्हर सगळी भांडी घासली. आता जे शिवमच्या पप्पाचे आणि शिवमचे जे कपडे आहेत ना, ते उद्या मी धुणार आहे. तर हे जे सुतक जे म्हणतात ना, आता मी एवढं शेवटचंच केलं बाबा, म्हणजे शेवटचंच म्हणलं तरी चालेल, मी तर करणारच नाही. मी इथं म्हणजे आमचं डिसेंबरपासून तुम्हाला सांगितलं ना की आमच्या घरात फॅमिलीमध्ये देशपांड्यांच्या चुलत अमुक आमच्या भाऊकीमध्ये ना सारखं सुतक पडलं एवढ्यात. तर मला एवढा कंटाळा येतो ना हे आवरायचं, कारण खरं तर मी घर एवढं खराब होऊनच देत नाही. थोडंसं झालं की मी त्याची स्वच्छता करून टाकते, त्यामुळे एवढं घाण होऊनच देत नाही. पण डिसेंबरमध्ये मी मला वाटतं 13-14 तारखेला घर आवरलं, परत जानेवारीत 1 तारखेला घर आवरलं. ते झालं 2दा, आणि ही तिसरी वेळ आहे. सांगा, 2 महिन्यात सगळं एवढं आवरायचं तर परेशानी तर होणारच. बरं चला, आवरलं. तर सुतक काढण्याचं काय हे असतं, तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहीत नाही, पण ह्यातून तुम्हालाही माहिती होईल म्हणून म्हणलं चला तुम्हाला पण ही माहिती जाणून घ्यायची अधिकार आहे तुम्हाला पण, असं म्हणूयात आपण. आणि मी तुम्हाला ह्याच्याबद्दलची माहिती सांगते. तर पूर्वी लोक घरामध्येच म्हणजे मरायची. आता कारणं पण वेगवेगळी झाल्यात ना मृत्यूची, त्यामुळं दवाखान्यात जातात किंवा ॲक्सिडेंट अमुक लई खूप सारी कारणं आहेत. पण आता पूर्वी तर सर्रास लोक वयोवृद्ध झाले किंवा काही घरामध्येच मृत्यू पावायची. पण मृत्यूचं कारण काहीही असलं ना, तरी मृत्यू झाल्याच्या नंतर मनुष्याच्या शरीरातून, म्हणजे अर्थात आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला मनुष्यरूप वगैरे नावं वगैरे असतात, पण मेल्यावर डेड बॉडी किंवा प्रेत असंच म्हणतात. तर प्रेत जे आहे ना, प्रेतामध्ये मृत्यू पावल्याच्या नंतर जोपर्यंत शरीर जळत नाही, जळून त्याची राख होत नाही, तोपर्यंत शरीरामधून धनंजय नावाचा वायू बाहेर पडत असतो. धनंजय म्हणून बऱ्यापैकी नाकाला आणि तोंडाला म्हणजे आपण ज्याला ब्रेथ म्हणतो ना, त्या ब्रेथावर लावलेलं असतं. पहिले बघा, आत्ताचे नाही एवढं, आत्ताच्या सरसचं बोलू वाटत नाही, पण बॉड्या वगैरे बऱ्यापैकी बांधलेल्याच असतात. पण पहिले लोक बघा भिंतीला चिटकून असं तो मृतदेह ठेवायचे, आणि त्याला असं बायका म्हणजे बायका आपल्या बहिणी म्हणजे जे काही नातलग असतील ते असं धरून राहायच्या त्या बॉडीला. तर तो आहे मेन उद्देश, तो आहे की धनंजय नावाचा वायू शरीरातून बाहेर पडत असतो, आणि त्यामुळं तो घरभर पसरतो, आणि घरभर पसरल्याच्या नंतर मग तो धनंजय वायू मिसळलेला आहे म्हणून घर स्वच्छ करण्याचं हे आहे. तांत्रिक म्हणू किंवा वैज्ञानिक म्हणू किंवा अजून काही ते कारण आपण ते म्हणूयात, आणि त्यामुळं घर स्वच्छ करायची एक पद्धत आहे किंवा काय आहे. पण माझ्या दृष्टीने तर मला तर असं वाटतं की सुतक काढणे एवढंच असावं की सगळे देव वगैरे 13 दिवस ठेवायचे, देवपूजा वगैरे करायची नाही किती जवळचे असले तरी. आणि 13 दिवसानंतर छान गोमूत्र वगैरे जे तुम्हाला जमेल, गोमूत्र टाका किंवा गुलाबजल टाका, जे काय आहे ते करून छान पितांबरीने किंवा इथं तुम्ही ज्याने देव धुत असाल त्याने देव धुवा, छान रांगोळी काढा. तुम्हाला जे वाटते ते पायपुसण्या, दरवाजातले पायपुसण्या किंवा जे डोरमॅट तुम्ही जे म्हणता ते, परत तोरण वगैरे जे काही आहे ते, देवाच्या सगळ्या वस्तू घासून घ्या. पण ह्या सगळ्या गोष्टी घासायची आपल्याला काही गरज नाही आहे. आणि आपल्या घरी झालं का, ज्यांच्या घरी झाले त्यांनी तरी ॲटलिस्ट करायला पाहिजे. बाकीच्या घरच्यांच्या लोकांनी असं नाही केलं पाहिजे, असं मला तरी असं वाटते. आमच्या सासूबाई असं सांगतात की तिकडं गावाला झालं ना, गावाला आमचं गाव 300 किलोमीटर आहे,
तिकडे झालं तर इथं ते म्हणतात करा म्हणून. सांगा आता कसं करायचं. पण खोटं तर आपण बोलत नाही, आपला स्वभाव असा घाणेरडा. ह्या बोटावरचा तुका ह्या बोटावर करायला येतो पण खोटं बोलायला येत नाही असे. आणि म्हणून तर खोटं तर बोलत नाही, त्यामुळे असा मानसिक ताण येतोय. आता संध्याकाळी हे दिवसभर असं नाचून 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 मला काम करायची पण इच्छा राहत नाही, स्वयंपाक करायची संध्याकाळी. तो तर केल्याशिवाय मार्ग नाही. आणि मी जाते दमून. सगळेच केले, सगळ्यांनीच केले, पण मला कोण मदत करू लागत नाही. नवरदेव कामाला गेले, रेडा कॉलेजला जातो, कॉलेजला आल्यावर तेव्हाच माझ्यावर दादागिरी करतो. जेवायला आण, पाणी आण, ताट उचलून ठेव. ताट तर मी उचलून ठेवत नाही, पण ह्यांनी सांगितलं की त्याला जेवायला हातात देत जाऊन मी जेवायला देते. तो काम करू लागत नाही आणि मग कोण, मी एकटीच काम करते सगळं. त्यामुळे मी लई प्रचंड कंटाळते. तर हे कारण आहे. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय मत आहे कमेंटमध्ये नक्की नोंदवा. मग आपण तसं तर कोणी मरावंच नाही, पण मृत्यू म्हणजे मोक्ष आहे, तो तर यायलाच पाहिजे. मरण नाही तर जीवनाला अर्थ नाही, जगण्याला अर्थ नाही. बरोबर आहे का नाही. तर माझं हे मत आहे. तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा. चला तर राम राम, जय संताजी.